नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय युट्यूब मी चॅनल. आता आलेलो इथे 29 फ्लोअरला रेफ्युजरी आहे. तर तिथून मी पावसाचं बाहेरचं वातावरण कसं आहे ते दाखवण्यासाठी वर आलेलो, कारण भरपूर आज पाऊस पण लागत होता. हा आमचा रेफ्युजरी आहे 29 फ्लोअरला. आणि तुम्ही बाहेर बघू शकता, एवढा पाऊस लागतोय की बाहेरचं काहीच दिसत नाही. मुंबईमध्ये आता गेले 2-4 दिवस भरपूर पाऊस लागतोय. लोकांना कंटाळा आलाय. पाणी सगळीकडे भरतंय. चौकात चौकात पाणी भरतंय. गाड्या वगैरे प्रवास वगैरे थांबलाय बऱ्याच ठिकाणी. ट्रेन सुद्धा लेट आहेत. आता इकडे ह्या साईडला बघू शकता, पूर्ण पावसाचं धुकं धुकं झालं, म्हणजे पाऊस पडतोय तिकडे त्या साईडला. लांबचं काहीच दिसत नाही. जिथे पहिलं क्लिअर दूरपर्यंत दिसत होतं तिथं काहीच नाही. मुंबईमध्ये एवढ्या प्रमाणात पाऊस पडतोय की गेले 2-4 दिवस, पुऱ्या महिनाभर पाऊस लागला नाही, पण पुऱ्या महिन्याचा पाऊस या 2-3 दिवसात लागलाय. आता ढग सुद्धा उतरलेत बघा, अर्धी बिल्डिंग वर गेली आहेत, जेणेकरून ते दिसत पण नाही. ढग उतरलेत खाली. हे बघा, समोर बघू शकता, ही पण बिल्डिंग आहे, नाही म्हटलं तरी 80-85 फ्लोअरची बिल्डिंग आहे. तर एवढं तिथे पावसाचं वातावरण आहे की ती पण थोडी थोडी दिसते, क्लिअर पण दिसत नाही. सध्या कसं आहे, पावसात वगैरे हे करू नका. इकडे बघा, याचं कापड पण निघालाय, तो पण हवेत उडतोय नुसता. हे दृश्य ते बघा, तिकडे भाऊचा धक्का आहे, पण तो पण क्लिअर दिसत होता पहिला, पण आता दिसत नाही पावसामुळे. त्या साईडला पण भरपूर पाऊस लागतोय. पाऊस लागतोय मुंबईमध्ये. गेले 2-3 दिवस पण लागत होता, आणि आज काहीतरी जास्त लागतोय. आणि आज पूर्ण वारा पाऊस लागतोय, पूर्ण वारा पाऊस. पूर्ण म्हणजे आज काय बघायला नको. जास्त घरी बाहेर पडू नका मित्रांनो, कारण काळजी घ्या स्वतःची. आणि सध्या कसं चौकात चौकात पाणी पण भरेल. मुंबई आहे त्यामुळे पाणी भरणं शक्यच आहे. आणि तसंच जास्त करून ट्रेन वगैरे पण लेट होऊ शकतात. आता इथे ट्रेन तर चालू आहे जसं दिसतंय, पण ते लेट असले चालू तर काही ठिकाणी बंद सुद्धा झाले असतील काही लाईनमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, आणि सतर्क घरीच राहा. जास्त आज बाहेर पडू नका. मुंबईमध्ये येत्या 2 दिवसात भरपूर पावसाची शक्यता आहे मुंबई साईडला. तर आज तर लागतोच भरपूर एवढा. हे बघा. आता मी व्हिडिओ इथे स्टॉप करतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तसंच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.